राधानगरी आज विकासाच्या मार्गावर आहे. हे आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या कष्टाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे परिणाम आहे. गारगोटी येथे नवीन उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज या रुग्णालयामुळे इथल्या लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथल्या सगळ्या माणसांच्या आरोग्याच्या सुविधेला अतिशय चांगल्या पद्धतीने उपयुक्त असं 12 उपलब्ध स्टाफ असताना नॉर्समध्ये 16ची व्यवस्था करून आपण सगळ्यांनी हे काम सुरू केलंय. त्याचा लाभ या परिसरातल्या 14,000 सगळ्या सामान्य नागरिकांच्या सुखी होणार आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. संपूर्ण राधानगरीत रस्त्यांचा विकासही जोरात सुरू आहे. प्रत्येक गावाला जोडणारे नव्या रस्त्यांच्या बांधकामामुळे इथल्या गावांचा आणि शहरांचा विकास गती पकडतोय. तलाठी कार्यालयाची नव्या इमारतीतून सुरुवात झाली. यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळेल. आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने इथल्या देवीच्या मंदिराचे नूतनीकरण तसेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. आणि ज्या दिवशी त्या ज्योतिबाचे वास्तुशांती होती त्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये असं मला वाटलं की मी खूप धन्य झालो. आणि मला वाटतं आज सुद्धा मला असं वाटतं की ज्या चळवळीशी माझ्या कुटुंबाचं नातं आहे, ज्या चळवळीतला मी आहे असं मला वाटतंय. अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाची सुरुवात आपण सगळेजण करतोय. त्यामुळे तुमच्या इतकाच मी आज खुश आहे. सुरक्षा आणि सुव्यवस्था यासाठी नवीन पोलीस स्टेशनही निर्माण होत आहे. या प्रकल्पामुळे या परिसरात सुरक्षा वाढेल आणि जनतेचा विश्वास निर्माण होईल. या सर्व विकास योजनेच्या मागे आहेत येथील लोकप्रिय आमदार प्रकाशराव आबिटकर. त्यांचे कठोर परिश्रम आणि दूरदर्शी दृष्टिकोन यामुळे हे सर्व प्रकल्प साकार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या विकास कामांमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी दिलेले समर्थन आणि मार्गदर्शन राधानगरीच्या सर्वांगीण विकासाला एक नवा आकार देत आहे. या सर्व विकास कामामुळे राधानगरीच्या जनतेत आनंदाची लहर आहे. जनतेचा विश्वास आणि स्थानिक नेत्यांची मेहनत या दोन्हींचा संगम म्हणजे राधानगरीचा विकास.